मित्रांनो, लोकल ट्रेनचा प्रवास करताना ना खूप सावकाश प्रवास करा, कारण का हे सांगतोय तुम्हाला नक्कीच समजेल ब्लॉगमध्ये. तर नेहमीप्रमाणे गेलो, ट्रेनमध्ये बसलो, मग थोडं मतलब भजन वगैरे ऐकूया. गर्दी होती खूप, तर मग भजन ऐकू. तर मग ट्रेनमधून उतरलो, म्हटलं आता जाऊया कामावरती. मग थोडं मार्केटमधून म्हटलं जाऊया शॉर्टकटने. तर मग तिकडून गेलो, त्यानंतर कामावरती पोचलो. कामं वगैरे सगळ्यांची स्टार्ट झाली. मग वरच्या माळ्यावरती पण गेलो, तर हे लोक पण सगळे बिझी होते. खूपच कामं होती, कारण का पार्टीचा माल खूप आला होता, ऑर्डर वगैरे आल्या होत्या. तर मग सगळे लोक इतके बिझी होते. त्यात सरांचे कोणतरी कस्टमर वगैरे आले होते, तर मग ते पण बिझी होते. त्यानंतर मग थोडं म्हटलं खाली जाऊन फिरून येऊया. मग खाली फिरून आलो, त्यानंतर मग निघायचा टाइम झालेला. तर परत मित्रांनो थोडं लेट झालं होतं मला, तर मग खूप धावत होतो. मग साईबाबांचं थोडं दर्शन घेतलं धावता धावता. त्यानंतर मग मार्केटमध्ये पोचलो. तर तुम्हाला माहीत आहे दादर मार्केट म्हणजे आपलं किती गर्दी असते, त्यामुळे काय मग अटकलोच होतो तिथे जाता जाता ब्रिज. मग चढलो, त्यानंतर मग ट्रेन लागली होती, ती पकडली आणि म्हटलं आता जाऊया. पण मित्रांनो यार इतका घामाघूम झालेलो ना, खूप म्हणजे खूप घामाघूम झालेलो. अक्षरशः यार पूर्ण भिजून गेलो, इतका घामाघूम झालेलो. मग म्हटलं आता जाऊया घरी. तर ट्रेन पकडलेली होती, तर मग म्हटलं थोडं बसायला निवांत भेटलं होतं. त्यानंतर मग उतरलो. मग म्हटलं आता जाऊया गाईस. तर बाय बाय.